गोष्टीला जास्ती महत्व आहे. खरंय. आणि तुम्ही जो उल्लेख केलात की लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरली आणि तोच मुद्दा आता विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जातोय जेव्हा त्या योजनेतील लाभार्थ्यांविषयी फेर तपासणी होतीये. ऍक्च्युली एक गैरसमज त्या सगळ्याबद्दलचा एक पसरवला जातोय. कारण ज्या वेळेला ही योजना घोषित झाली त्या वेळेपासून जुलै महिन्यामध्ये आम्ही त्याची रजिस्ट्रेशन सुरू केलं, जुलै 2024 मध्ये. आणि जुलै 2024 मध्ये फॉर्म्स यायला सुरुवात झाली. जुलै एंड मध्ये आम्ही पहिली स्क्रुटिनी चालू केली. त्याही वेळेला पहिल्या स्क्रुटिनीमध्ये जवळपास 70-80 हजार फॉर्म्स बाद झाले होते. त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये केली, ऑक्टोबरमध्ये केले, ज्या ज्या वेळेला फॉर्म्स येत होते सप्टेंबरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जे स्क्रुटिनीमध्ये आम्हाला ज्या ज्या वेळेला जी स्थानिक प्रशासना लेवलवर ज्या ज्या काही स्क्रुटिनी होत होत्या त्याच्यामध्ये जे फॉल्टर्स आढळले फॉर्म्स, त्यांना त्या त्या वेळेला त्याच्यातनं बाहेर काढलं गेलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आम्ही एकही शासन निर्णयामध्ये बदल नाही केलेला आहे. शासन निर्णय जो होता जुलै महिन्यामध्ये जो निर्गमित केला तो शासन निर्णय आजही लागू आहे. फक्त याच्यामध्ये कंप्लेंट्स ज्या यायला लागल्या, ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आल्या, सप्टेंबर महिन्यामध्ये आल्या, त्या त्या वेळेला त्या कंप्लेंट्सचं निरासनही झालं. त्या त्या वेळेला जे फॉल्टर्स होते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली, त्यांचा जो लाभ आहे तो थांबवण्यात आला, ते बँक अकाउंट सील करण्यात आले, हे त्या त्या वेळेला केलेलं आहे. फक्त आता इलेक्शन नंतर ज्या वेळेला असं आपण म्हणतो की ही योजना गेम चेंजर ठरली आहे, इथेच मूळ त्याचं आहे की गेम चेंजर ठरले म्हटल्यावर आता त्याच्यामध्ये काहीतरी चुका काढणं. आणि एका बाजूला आपण म्हणतो की ती योजना आहे ती गरजूंसाठी आहे. आज आम्ही साधारणपणे ज्या वेळेला योजना घोषित केली त्यावेळेला 2.5 कोटी महिलांना लाभ मिळेल अशाच पद्धतीनं एक साधारणपणे आकडा होता की 2.5 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळेल. जवळपास 2,60 लक्षपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन झाले. आज लाभार्थ्यांची संख्या 2,40,00,000 किंवा 2,41,00,000 या ह्याच्यानुसार आहे. म्हणजे त्या त्या वेळेला त्याची स्क्रुटिनी होत गेली म्हणून तर हे डिफॉल्टर्स तिथपर्यंत किंवा फॉल्टर्स तिथपर्यंत आले नाही ना. नाहीतर जर 2,60,00,000 जर रजिस्ट्रेशन झालं होतं आणि त्यांना जर निवडणुकीपूर्वी जर लाभ दिला असता तर हे आपण म्हणू शकलो असतो की शासनाने त्यावेळेला ते केलेलं आहे आणि आता ते त्यांच्याच ह्याच्यामध्ये बदल करतायत. पण ज्या ज्या वेळेला आम्हाला चुकीचे फॉर्म्स आढळले किंवा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी करत असताना कमतरता जाणवल्या, त्या त्या वेळेला त्या लाभार्थ्यांना म्हणजे ड्रॉप केलेलं आहे. त्यांना त्या लाभापर्यंत कधी त्या स्टेजला चाललं. किती लाभार्थ्यांना आपण लाडकी बहीण योजनेतून ड्रॉप केलं? नाही, हा जो मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन जसं जसं होत गेलं आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन ही कंटिन्युअस प्रोसिजर आहे. आता ती बंद आहे. हो, कारण बहुतांशी यांचं 99.9% रजिस्ट्रेशन झालेलं आहे. पण काही अर्ज जुलै महिन्यात आले, त्यांची स्क्रुटिनी ऑगस्ट महिन्यामध्ये झाली. म्हणजे ते ऑगस्टमध्येच तिथे जे काही फॉल्टर्स आढळले असतील ते तिथल्या तिथे ड्रॉप झाले. काही ऑगस्ट महिन्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, काहींनी सप्टेंबरमध्ये केलेलं आहे. तो एव्हरी मंथ दिस स्क्रुटिनी इज गोइंग ऑन. इट इज नॉट एज इन की आम्ही अचानक काहीतरी वेगळं सुरू केलेलं आहे. पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये जे काही कंप्लेंट झाल्या, ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता असल्यामुळे ती सगळी प्रोसिजर साधारणपणे थांबलेली होती. ती डिसेंबर पासून परत सुरू केल्यानंतर त्याच्यामधले काही कंप्लेंट बेस जे आले त्यानुसारची स्क्रुटिनी केली. त्याच्यातनं काही 3-4 लाख जे लाभार्थी आहेत जे लाभ घेत होते आणि काही असे होते ज्यांनी स्वतःहून सुद्धा लाभ परत करण्याची भूमिका घेतली. या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ आतापर्यंत त्यांच्या खात्यातून आम्ही काढून घेतलाय का, अशा पद्धतीचा कुठला निर्णय घेतलेला आहे असं एकही अशी घटना घडलेली नाहीये. जसं तुम्ही उल्लेख करताय की या घडीला आता 2,41,00,000 हे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे. तुम्ही म्हणताय ही स्क्रुटिनी अगदी सुरुवातीपासून होती, फेर तपासणी सातत्यानं अगदी महिन्याला होत होती. आता मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे ही स्क्रुटिनी केली जाते कारण या योजनांचा भार तिजोरीवर पडलेला आहे आणि त्यामुळे ते कुठेतरी बॅलन्स करण्याकरता म्हणून ही फेर तपासणी केली जाते आणि हळूहळू फेर तपासणी करता करता कालांतरानं ही योजनाच कालबाह्य ठरेल.
एक तर ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही, ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली, त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते, त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का, हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो. बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती लाभार्थी, किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते, ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती, मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून घेणं महायुतीचं सरकार कधीच करणार नाही. मग 2100 रुपये करण्याचा मध्यंतरी सरकारचा मानस होता की टप्प्याटप्प्यानं ही रक्कम वाढवली जाईल, सुरुवातीला 1500 आणि मग ती 2100. मग 2100चं हे उद्दिष्ट सरकार कधीपर्यंत पूर्ण करेल? मला असं वाटतं गेल्या पाडव्याच्या दरम्यान रक्षाबंधनच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. राखी पौर्णिमेच्या वेळेला ही योजना सुरू झालेली होती. तर साधारणतः 2100 रुपये जमा करण्याच्या दृष्टीनं सरकार कधी उद्दिष्ट पूर्ण करेल? मी जसं आपल्याला म्हटलं तसं की एखादी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचं सातत्य राहणं, ती कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ उपलब्ध राहणं, या सगळ्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला राज्य शासनाची तयारी, आणि आम्ही ते आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते केलेलं आहे. त्याच्यामुळे महायुतीचं सरकार निश्चितपणाने ते करणार आहे आणि त्या पद्धतीनं योग्य ती पावलं सुद्धा आम्ही उचलण्याचं, ज्या वेळेला आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातलं सूचना ज्या वेळेला त्यांच्याकडून येईल त्यावेळेला निश्चितपणाने होईलच. पण एक मी आपल्याला सांगू इच्छिते की जे वचन आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं आहे की त्यांचा हा लाभ 2100 करणार, तो पुढच्या या महायुती सरकारच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने होईल. क्या बात आहे. फार महत्वाची खरं तर घोषणा तुम्ही या ठिकाणी केली. मध्यंतरीच्या काळात अदितीताई तुम्ही तृतीयपंथी जोडप्यांचं विवाह लावून दिलेला होता. सामुदायिक पद्धतीनं हा विवाह लावण्यासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध झालेली होती. मला खरं तर त्या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतोय, कारण तुमच्याकडे महिला आणि बालविकास खातं आहे, त्या अनुषंगानं आली आहे. तरी ते जे काही विरोधक आहेत ते सुद्धा इथे म्हणणं मांडत आहे की लाडकी बहीण योजना ही अतिशय उत्तम योजना आहे, पण आमचं जर सरकार आलं असतं तर आम्ही 3000 रुपये देणार होतो आणि त्यातील एकही महिलेला आम्ही अपात्र ठरवले नसते सांगितलं, असे सुप्रिया सुळेंनी माहिती दिली आहे. दरवर्षी राज्य सरकारकडे राज्याचा महसूल उत्पन्नाचा 15% खर्च या योजनेवर होत असल्याने इतर योजनांवर त्याचा परिणाम झाला आहे का, असे सुद्धा इथे प्रश्न आले आहेत. म्हणून या योजनेची काही सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेली माहिती सूत्रांनी दिली आहे. तर लाडके बहिणींनो, तुमची ही योजना सुरूच राहणार आहे, परंतु यामध्ये जे काही अपात्र महिला आहे त्यांना पुढे जाऊन कोणतेही हप्ता मिळणार नाही. जे काही गैरप्रकार घडत होते त्यांमध्ये इथे निकषांमध्ये तुम्ही जर बसत नसाल तर नक्कीच तुमचे इथे जे पुढील हप्ता आहे ते मिळणार नाही, हे लक्षात करून घ्यायचं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. असेल हा पक्ष भाजपा असेल, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बूथवर 3 सक्रिय सदस्यता आम्ही ग्रहण करतो आहे.
3 लाख कार्यकर्त्यांना सक्रिय सदस्य आम्ही देतो आहे. 3 लाख कार्यकर्ते हे सरकारमधल्या योजना आणि संघटनेचं कार्य समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता ऍक्टिव्ह मेंबर असणार आहेत. आमचे पंचायत ते पार्लमेंटपर्यंत निवडणुका लढण्याच्या असतील त्यांना सक्रिय सदस्य व्हावं लागतं आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत जर संघटनेचे पदाधिकारी व्हायचे असेल तरी आमच्याकडे सक्रिय सदस्यता घ्यावी लागतं. याप्रमाणे संघटन अभियान आहे. लवकरच आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी होणार आहे. लवकरच तालुका अध्यक्षाच्या निवडी होणार, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षाची निवड होणार आहे. आणि या संघटन पर्वाकरता आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या विभागीय कार्यशाळा घेतो आहे. आता पुण्याला आहे, उद्या ठाणे आणि मुंबई आहे. मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी योग्य म्हटलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद होईल इतका मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने आम्हाला दिला आहे. आणि ज्यांनी मुख्यमंत्री पदाचे 11 बोर्ड लागले होते महाराष्ट्रामध्ये, ते काँग्रेसने 8 लोकांनी बोर्ड लावले होते, राष्ट्रवादीच्या 4 लोकांनी, म्हणजे शरद पवार साहेबांच्या 4 लोक मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. उद्धवजी स्वतः, आदित्य ठाकरे स्वतः दावेदार झाले होते. या महाराष्ट्रात 11 मुख्यमंत्री फिरून आले होते. पण माननीय चंद्रकांत दादांनी सांगितलं खरं आहे. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेने 3 कोटी 17 लाख मतं आम्हाला दिले. काँग्रेसला 2 कोटी 17 लाख मतावर थांबले. 1 कोटी मतं आम्हाला जास्त मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये मोठा महाविजय हा भाजपा महायुतीचा झाला. आणि म्हणून चंद्रकांत दादांनी असं म्हटलं की महाराष्ट्राचा मोठा विजय पश्चिम महाराष्ट्राने केला आहे आणि संघटनेमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र समोर आहे. आणि म्हणून चंद्रकांत दादांनी उल्लेख केला. होय, महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोक हे मोदीजीच्या आणि देवेंद्रजीच्या दोन्ही सरकारच्या केलेल्या कार्यावर आणि पुढच्या काळामध्ये 14 कोटी जनतेचं जे भलं आहे, जे विकास कार्य आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प जो भाजपाने केला आहे, देवेंद्रजींनी केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक लोक पश्चिम महाराष्ट्राचे भाजपामध्ये येणार आहे. लवकरच आपल्याला त्याची यादी कळेल. पण चांगलं नेतृत्व विधानसभेत राहिलेले आहेत, त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला समोर नेऊ शकतं, विकसित महाराष्ट्राकरता काम करू शकतं, असे अनेक नेते पश्चिम महाराष्ट्रातले भाजपामध्ये येण्याचा आपल्याला ओढ दिसेल. काल जयंत पाटील आणि राहुल नार्वेकरांची भेट झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या नेते चक्की जयंत पाटलांचं पण नाव आहे का? मग त्याच्या चर्चा सुरुवात भाजप प्रवेशाच्या केल्या. 20 तारखेपर्यंत ते भाजपात प्रवेश करतील अशा अनेक पत्रकारांनी आणि काही राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीने. मला वाटतं की जयंत पाटीलजींना बदनाम करण्यात काही अर्थ नाही. एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. आतापर्यंत तरी या सेकंदापर्यंत ना जयंत पाटीलजी काही आमच्या केंद्रीय नेत्याशी बोलले आहेत, ना देवेंद्रजीशी बोलले आहेत, ना चंद्रकांत दादाशी बोलले, ना माझ्याशी बोलले आहेत. त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह आपण लावू नये असं मला वाटतं. मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली, या भेटीची बातमी षडयंत्र करून बाहेर. कालच मी मराठवाड्यामध्ये आणि नाशिकमध्ये मांडलाय, व्यवस्थित मांडलेला आहे. आपण जरा बघून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पण पालकमंत्र्यांची नेमणूक अजून काही टाकलेली आहे. अजितदादा सुद्धा नाशिकमध्ये गेलेले आहेत. कशा प्रकारे पाहता? 36 पैकी 34 पालकमंत्री पदाच्या नियुक्त झाल्या आहेत. 2 ठिकाणी फक्त आमच्या महायुतीची बैठक बाकी आहे. आमचं कन्सेन्सस झाले आहे. 22 तारखेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी सामंजस्याने मार्ग निघाला मिळेल. सदस्य नोंदणी करताय, पण मुंबईमध्ये सदस्य नोंदणी मागे पडताना पाहायला मिळते. राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांच्याच मतदारसंघामध्ये सदस्य नोंदणी मागे पडते. नाही, आता संघटन पर्व सुरू झालं आहे. ही सुरुवात आहे आणि पुढच्या 28 फरवरीपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघाला जे आम्ही टार्गेट दिलं आहे ते टार्गेट पूर्ण होईल. जवळपास 288 पैकी 192 मतदारसंघांनी टार्गेट पूर्ण केलं आहे. 1 कोटी 16 लाख मेंबरशिप झाली आहे. 34 लाख टार्गेट शिल्लक आहे. 28 फरवरीपर्यंत पूर्ण होईल. फक्त 2 तास ईडी बाजूला करा. बावनकुळे आणि आम्ही माननीय देवेंद्र फडणवीसजीचं सरकार एकही योजना बंद करणार नाही. माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं की कुणावरही कारवाईची गरज नाही, कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही. पण योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे. स्वतःहून त्यांनी कमी झालं पाहिजे. जसं मोदीजींनी आवाहन केलं होतं की गॅसची सबसिडी सोडा, ज्यांनी घेतली असेल लोकांनी सोडून दिली
आमची विनंती आमच्या लाडक्या बहिणींना आहे, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यमवर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये. ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे. त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील, पण आमची व्याख्या जी आहे योजनेची त्या व्याख्यात बसणाऱ्या कुठल्याही व्यक्तींना, कुठल्याही महिला बहिणींना ही योजना कमी पडणार नाही, पूर्ण राहील. बीडवरच्या नेत्यांवर संशय व्यक्त केलेला आहे. भेटीचं जे कारण आहे ते उघड केलं यामुळे सुरेश धस यांनी. बीडमधल्या नेत्यांवर संशय. मी तुम्हाला सांगतो, सुरेश धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर माघार घेतलेली नाही. आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघंही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे.